वर खरं तर 10 रुपयांना चहा किंवा समोसा मिळत होता का याआधी? तर नाही. म्हणजे आपल्याला खरं तर तिथे 100हून अधिक रुपयेच मोजावे लागायचे. पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल ₹100 सुद्धा मिळायची. ₹100 मिळायची. चहा तर म्हणजे 120 वगैरे आणि मग त्या ब्रँडनुसार खरं तर ती प्राइस बदलत जायची म्हणजे किंमत बदलायची. हे झालं समोश्याचं, एअरपोर्टवरच्या ह्याचं. दुसरं आलं आपल्या फोनचं बिल. खरं तर असं व्हायचं, की जर कधी-कधी आपण पोस्टपेड बिल जर पे नाही केलं किंवा प्रीपेड बिलमध्ये सुद्धा जर काही झालं, तर आपले इन्कमिंग कॉल हे कंपन्यांकडून बंद केले जायचे. आणि मग त्याविषयीचा मुद्दा सुद्धा जर संसदेत कुणी उपस्थित केला असेल, तर ते आम आदमी पक्षाच्या याच खासदाराने, ज्यांच्याविषयी खरं तर मी पुढे बोलणार आहे. त्यामुळे हा व्यक्ती असा आहे, की खरं तर तो एका सेलिब्रिटी बॉलिवूड सेलिब्रिटी अभिनेत्री परिणिती चोप्राचा नवरा आहे. त्यांचं नाव आहे ते म्हणजे राघव चड्डा. आज या राघव चड्डांविषयी खरं तर सोशल मीडियावर राघव चड्डांचा व्हिडिओ ते स्वतः त्यांच्यावर झालेल्या एका कारवाईबद्दल बोलतायत. त्यांच्या पक्षाने केलेली खरं तर ही कारवाई आहे. त्याविषयीचा व्हिडिओ व्हायरल होत असताना खरं तर हे प्रकरण नेमकं काय आहे? कोण कुणाचा बाहुला आहे? कोण कुणाच्या बाजूनं आहे? हे खरं तर सगळं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. म्हणजे आम आदमी पक्षानं ज्यावेळेस राघव चड्डांवर कारवाई केली, त्यावेळेस आम आदमी पक्षाचं असं म्हणणं आहे, की राघव चड्डांनी म्हणजे सॉफ्ट पी-आर सोडावा किंवा समोश्यांवर नाही तर देशाशी संबंधित मोठमोठ्या मुद्द्यांवर संसदेत बोललं पाहिजे. कारण संसदेत बोलण्यासाठी खासदारांना खूप मर्यादित वेळ असतो आणि जसजसे ज्या पक्षाची जितकी खासदारांची संख्या असेल म्हणजे तुमचं पक्षीय बलाबल म्हणजे तुमच्या पक्षाचे जर खासदार सर्वाधिक असतील कारण भाजपचं यावेळेस भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे संसदेत. त्यामुळे भाजपच्या खासदारांना वेळ मिळतो. पण ज्यावेळेस विरोधी पक्षाची बाजू येते, त्यावेळेस खरं तर मर्यादित वेळ दिला जातो. त्यामुळे ज्यावेळेस आम आदमी पक्षाला तो वेळ मिळतो, त्यावेळेस आम आदमी पक्षाकडून पूर्वी राघव चड्डांना ती वेळ मिळायची आणि त्यावर ते आपले मुद्दे मांडायचे. आणि जसं मी आधी सांगितलं तसं एअरपोर्टवरचे मुद्दे असतील, पुन्हा आपल्या सिम कार्ड आणि फोनच्या बिला संदर्भातलं असेल, इन्कमिंग कॉलिंगचं असेल आणि या व्यतिरिक्तही आणखी मुद्दे असतील जे खरं तर सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण याच खरं तर ज्या साध्या मुद्द्यांवर खरं तर मोठमोठे लोक दुर्लक्ष करतात आणि ज्याचा थेट तुमच्या आमच्यावर परिणाम होतो. त्या विषयांवर बोलणं हे खरं तर आम आदमी पक्षाला महत्वाचं वाटत नाही. आणि मग आम आदमी पक्षाचं म्हणणं असं आहे, की तुम्ही समोश्यांवर बोलू नका. तुम्ही भाजपचा सॉफ्ट पी-आर करणं सोडा. म्हणजे भाजपचा थेट त्यांनी म्हटलं नसेल तरी त्यांचा रोख तसा आहे. कारण त्यांनी भाजपचं नाव कुठेच घेतलेलं नाहीये. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं. पण एकूणच त्यांचा म्हणण्याचा सूरच असा आहे, म्हणजे आम आदमी पक्षाचे जे नेते आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे, की ज्यावेळेस खरं तर विरोधकांकडून सभात्याग केला जातो, पण जर सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असतील, तर राघव चड्डा मात्र आपल्या सीटवर बसून असतात. का तर त्यांना मोदींना आपली हजेरी दाखवायची असते. म्हणजे हे आपल्याच खासदाराचे कान टोचणं, आपल्याच खासदारावर एवढे गंभीर आरोप करणं किंवा एवढी अविश्वासार्हता दाखवणं, खरं तर हे एकूणच आम आदमी पक्षातला अंतर्गत कलह हा उघड पडलेला आहे. कारण राघव चड्डांबाबत सांगायचं झालं तर त्यांना एक अभ्यासू खासदार म्हटलं जातं. ते स्वतः सीए आहेत. ते उच्च शिक्षित खरं तर संसदेतले जे काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके जे उच्च शिक्षित खासदार त्यातले एक आहेत, की ज्यांचं इंग्लिश आणि ज्यांचा अभ्यास हा खरं तर कुठल्याही पक्षाचं मग ते भाजप असो, काँग्रेस असो सर्वपक्षीय खासदारांकडून खरं तर त्यांच्या एकूणच मुद्द्यांचं मांडणीचं कौतुक केलं जातं. आणि जर आपण मधल्या काळात जर बघितलं असेल तर राघव चड्डा यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर सरकारला काम करावं लागलंय. सरकारनं त्यावर ऍक्शन केलेली आहे. त्यामुळे राघव चड्डांसाठी ती एक प्लस बाजू असली तरी पक्षात मात्र त्यांनी त्याबाबत नाराजी ओढवून घेतली. आणि मग पक्षानं काय केलं तर पक्षानं त्यांची राज्यसभेतल्या उपनेते पदावरून हकालपट्टी केली. आणि त्यांनी संसदेच्या सचिवालयाला पत्र लिहून कळवलं की यापुढे राघव चड्डांना हा वेळ दिला जाऊ नये संसदेत बोलण्याचा, राज्यसभेत बोलण्याचा. तर त्यासाठी खरं तर त्यांनी त्यांच्या एका वेगळ्या सहकार्याची नियुक्ती केली आहे आणि त्यांनी त्या सहकार्याला खरं तर ते निवडलंय. आता राघव चड्डांबाबत बोलण्यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे, की संसदेत बोलण्यासाठी मिळणाऱ्या मर्यादित वेळेचा वापर त्यांनी महत्वाच्या आणि गंभीर मुद्द्यांवर चर्चा करावी. स्वस्त समोश्यांची मागणी करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म वापरू नये
आणि मग आपचे राष्ट्रीय प्रसार माध्यम प्रभारी जे आहेत अनुराग धांडा यांनी खरं तर चड्डांवर अनेक आरोप केलेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही केजरीवालांचे सैनिक आहोत, निर्भयता ही आमची मुख्य ओळख आहे. जर एखाद्याला मोदींची भीती वाटत असेल तर तो देशासाठी लढा कसा देऊ शकेल, असा त्यांचा प्रश्न आहे. मग संसदेत पक्षाला बोलण्यासाठी कमी वेळ मिळतो, त्या मर्यादित वेळेत एखादी व्यक्ती एकतर देशाला वाचवण्यासाठी संघर्ष करू शकते किंवा विमानतळावरील, मी जसं म्हटलं एअरपोर्टवरल्या कॅन्टीनमध्ये जे समोसे, चहा, पाण्याची बॉटल जी स्वस्त मिळते, म्हणजे आता त्याला सुरुवात झाली, मिळत नाही. पण ते मिळवण्यासाठी करत प्रयत्न करते, तर ते मुद्दे उपस्थित करते. त्यामुळे हे सगळे मुद्दे आज आपकडून उपस्थित करण्यात आले. आता ना मुद्दा काय आहे, की आम आदमी पक्षानं पण असं म्हटलंय, की राघव चड्डांना मोदींची भीती वाटते. राघव चड्डांचं वेगळं म्हणणं आहे. राघव चड्डांचं नेमकं म्हणणं काय, तो व्हिडिओ सुद्धा आपण पाहणार आहोत. पण दुसरीकडे जे राघव चड्डा समर्थक आहेत, सोशल मीडियावर जर त्यांच्या एकूण प्रतिक्रिया बघितल्या तर असं आहे, की भाजपनेच एक प्रकारे प्रेशराईज केलंय आम आदमी पक्षाला. कारण एखादा व्यक्ती जो जनमानसात अ, खूप प्रसिद्ध आहे, तो मुद्दे खूप लॉजिकली मांडतोय. भले ते सर्वसामान्यांच्या अगदी जनतेशी संबंधित आहेत, तुमच्या आमच्या खिशाशी संबंधित आहेत. जर तो मुद्दे इतके नीटनेटके व्यवस्थित मांडत असेल, तर त्या मुद्द्यांवर सरकारला सुद्धा त्यावर जर ऍक्शन करावी लागत असेल, तर सरकार दरबारी सुद्धा असे काही नाराजवीर नक्की असतील, की ज्यांना असं असेल, की भाजपतले सुद्धा काही खासदार असतील, की ज्यांना असं वाटत असणार, की अरे बापरे! हा एवढ्या लहान पक्षाचा खासदार, पण त्याची एवढी दखल सरकारला घ्यावी लागते. त्यामुळे भाजपनेच प्रेशर टॅक्टिक्स यूज करून आम आदमी पक्षाला सांगितलं असेल, की तुम्ही यांना या पदावरून हाकला. जेणेकरून त्यांना संसदेत बोलताच येणार नाही. त्यामुळे आता ही संसदेत न बोलू देण्याची खरं तर एका पक्षाच्या वतीनं सचिवालयाला मागणी करणं, म्हणजे हे मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं असावं, की एखाद्या खासदाराला बोलू न देणं. त्यामुळे आता या प्रकरणाविषयी राघव चड्डांचं नेमकं म्हणणं काय? तर त्यांनी असं म्हटलं, की मी जे शांत बसलोय किंवा मेरी खामोशी को आप मेरा म्हणजे माझी जी खामोशी आहे किंवा शांत राहिलोय, तर त्याला तुम्ही माझं हे नका समजू, की मी आता त्यातून काहीतरी मी हरलोय, मी पराभूत झालोय, तर असं नाहीये. आम आदमी पक्षाला पण त्यांनी एक मेसेज दिलाय. त्यामुळे त्यांचं ट्वीट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी जो आपला व्हिडिओ टाकलाय त्याच्यावर त्यांनी कॅप्शन दिले, की "सायलेन्स नॉट डिफीटेड. माय मेसेज टू द आम आदमी." म्हणजे आम आदमी म्हणजे जनमानसालाही आहे आणि तो त्यांच्या पक्षालाही आहे का? हे आपण त्यांच्या व्हिडिओतून पाहूयात आणि चर्चा पुढे कंटिन्यू करूयात. त्यामुळे आपण त्यांची खरं तर प्रतिक्रिया बघणार आहोत. ती प्रतिक्रिया तो व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे. पण त्यामुळे जे आम आदमी पक्षाचे खासदार आहेत राघव चड्डा, त्यांनी काय म्हटलंय, तर त्यांचं असं म्हणणं आहे, की आम आदमी पक्षानं जे त्यांना बोलण्यापासून रोखलंय, तर ते खरं तर तसं होत नाही. तसं करता येत नाही एखाद्या पक्षाला. पण जर केलंय तर त्याविषयी सुद्धा ते लवकरच बोलतील. त्यामुळे आता त्यांचं त्याविषयीचं सायलेन्स्ड नॉट डिफीटेड, म्हणजे मी आता जरी शांत असलो तरी मी पराभूत झालेला नाही. त्यामुळे आता नेमकं त्यांना काय म्हणायचंय ते त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूयात. आता राघव चड्डा यांच्याविषयी खरं तर आपल्याला त्यांची ती प्रतिक्रिया ऐकायची किंवा त्यांनी जे आम आदमी पक्षाला उद्देशून जो संदेश दिलाय तो. पण राघव चड्डांविषयी सांगायचं झालं तर त्यांचं शिक्षण ते चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे त्यांनी त्याचं शिक्षण घेतलंय. त्यांनी Deloitte आणि ग्रांट थॉर्नटन सारख्या कंपन्यांमध्ये, जे प्रतिष्ठित कंपन्या आहेत ज्या, त्यामध्ये त्यांनी काम केलंय. त्यांचं शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, ते सुद्धा दिल्लीत झालंय. त्यामुळे आता हा असा उच्च शिक्षित खासदार असणं, हे खरं तर जिथे आताच्या जेन कडून असेल किंवा तरुणाईकडून असेल, खरं तर राघव चड्डांना एक इन्स्पिरेशनल लीडर म्हणून बघितलं जातं. कारण तो माणूस असा आहे, की तो सगळ्यांना कनेक्ट करणाऱ्या विषयांवर बोलत असतो. त्यामुळे जर संसदेत त्यांनाच ऐकता येणार नसेल, तर त्यामुळे आता तरुणाई आणखी कुठल्या नेत्याकडे बघेल आणि मग त्यांचे जे विषय आहेत ते कोण मांडेल, हे बघावं लागणार आहे. पण आता राघव चड्डांची प्रतिक्रिया खरं तर आपल्याकडे आलेली आहे. तर आपण ती प्रतिक्रिया पाहूयात. में बोलने का मौका मिलता है, मैं जनता के मुद्दे उठाता हूँ और शायद ऐसे टॉपिक्स उठाता हूँ जिसे आम तौर पर संसद में नहीं उठाया जाता। लेकिन क्या जनता के मुद्दे उठाना, पब्लिक इश्यूज पे बात करना कोई अपराध है? क्या मैंने कोई गुनाह कर दिया, कोई गलती कर दी? हैव आई डन समथिंग रॉन्ग? ये सवाल आज मैं इसलिए पूछ रहा हूँ क्योंकि आम आदमी पार्टी ने राज्यसभा सेक्रेटेरिएट को ये कहा है कि राघव चड्डा के पार्लियामेंट में बोलने पर रोक लगा दी जाए। जी हाँ, आम आदमी पार्टी ने पार्लियामेंट को ये सूचित किया है कि राघव चड्डा को
पार्लियामेंट में बोलने का मौका ना दिया जाए। अब भला कोई मेरे बोलने पर रोक क्यों लगाना चाहेगा? मैं तो जब बात करता हूं देश के आम आदमी की बात करता हूं। एयरपोर्ट पर मिल रहे महंगे खाने की बात रखी, जोमैटो ब्लिंकिट के डिलीवरी राइडर्स की प्रॉब्लम रखी, खाने में मिलावट का मुद्दा उठाया, टोल प्लाजा लूट से लेकर बैंक चार्जेस लूट की बात करी, यहाँ तक कि मिडिल क्लास पे टैक्स के बोझ से लेकर कंटेंट क्रिएटर्स पर स्ट्राइक क्यों करी जाती है, टेलीकॉम कंपनियां कैसे 12 महीने में 13 बार हमसे रिचार्ज कराती हैं, डेटा रोल ओवर नहीं देती हैं, रिचार्ज खत्म होने के बाद इनकमिंग रोक देती है, तमाम इश्यूज मैंने सदन में उठाए। और ये मुद्दे उठाने के बाद देश के आम आदमी का तो फायदा हुआ, लेकिन इससे आम आदमी पार्टी का क्या नुकसान हुआ? भला कोई मुझे बोलने से क्यों रोकना चाहेगा? कोई मेरी आवाज को क्यों बंद करना चाहेगा? खैर, आप लोग मुझे अनलिमिटेड प्यार देते हैं। मैं जब जब आपके मुद्दे उठाता हूं, आप मुझे सपोर्ट करते हैं, मुझे शाबाशी देते हैं, मेरा हौसला बढ़ाते हैं। मैं आपको कहना चाहता हूं थैंक यू। ऐसे ही मेरा हाथ और मेरा साथ थामे रखिएगा, छोड़िएगा मत। मैं आपसे हूं और मैं आपके लिए हूं। और जिन लोगों ने आज पार्लियामेंट में मेरे बोलने का अधिकार मुझसे छीन लिया, मुझे खामोश कर दिया, मैं उन्हें भी कुछ कहना चाहता हूं। मेरी खामोशी को मेरी हार मत समझ लेना। मेरी खामोशी को मेरी हार मत समझ लेना। मैं वो दरिया हूं जो वक्त आने पर सैलाब बनता है। जय हिंद। त्यामुळे माझ्या शांततेला माझा पराभव समजू नका. मी तो सागर आहे जो वेळ आल्यानंतर वादळ बनतो. हे जे राघव चड्डांचं वक्तव्य आहे ना, हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण एखाद्या बोलणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीवर ज्यावेळेस खरं तर पक्षाकडूनच अविश्वास दाखवला जातो, त्यावेळेस खरं तर तो नाराज होणं, त्याची नाराजी असणं, हे खरं तर साहजिक आहे. पण आम आदमी पक्षानं मी जसं म्हटलं, की राघव चड्डांची हकालपट्टी केल्यानंतर अशोक कुमार मित्तल यांना आता राज्यसभेतलं उपनेतेपद देऊ केलेलं आहे. त्यामुळे यापुढे पक्षाची जी बाजू असणार आहे, ती अशोक कुमार मित्तल मांडणार आहेत. आता राघव चड्डांबद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं त्यांचा राजकीय प्रवास, तर ते आम आदमी पक्षातले एक तरुण आक्रमक नेते म्हणून मानले जातात. ते याआधी 2020 ते 2022 या काळात त्यांनी नवी दिल्लीच्या विधानसभेत आमदार म्हणून काम पाहिलंय. ते जल बोर्डाचे सदस्य म्हणूनही त्यांना कामाचा अनुभव आहे आणि एप्रिल 2022 पासून ते खरं तर पंजाबमधून राज्यसभेचे खासदार म्हणून म्हणजे त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे. त्यामुळे 2022 ते आता 2026 पर्यंत म्हणजे अजूनही पुढचा 2 वर्षांचा अवधी आहे खरं तर त्यांच्याकडे. ते राज्यसभेचे खासदार म्हणून आम आदमी पक्षाकडून निवडून आलेले आहेत. पण आतापर्यंत त्यांची जी कारकीर्द राहिलेली आहे ती कायम चर्चेत राहिली आहे. त्यांना कायम तरुणाईनं मी जसं म्हटलं सत्ताधारी पक्ष असतील, विरोधी पक्ष असतील, त्यांनी सुद्धा कायम त्यांच्यावर स्तुतीसुमनच उधळली आहेत. पण पक्षाचीही काही अगतिकता असेल, पक्षाचीही काही ध्येय धोरणं असतील. त्यामुळे पक्षानं केलेली कारवाई ही कुठेतरी राघव चड्डांना अजूनही रुचलेली दिसत नाही आणि त्यावरच त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता यापुढे राघव चड्डा नेमकं काय करतात? राजकीयदृष्ट्या काही वेगळं पाऊल उचलतात का? म्हणजे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन ते कुठल्या दुसऱ्या पक्षाचा विचार करतात, की पक्ष त्यांच्या नाराजीचं किंवा त्यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत किंवा त्यांचं जे उपनेतेपद काढून घेतलंय त्याविषयी त्यांचं मन राखण्यात, त्यांची शिष्टाई करण्यात पक्षाच्या नेतृत्वाला आणि पक्षाला यश मिळतंय का? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच